राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, काही ठिकाणी 100% धरणे भरली. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभाग वगळता राज्याच्या इतर सर्व विभागांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा लक्षणीयरित्या वाढला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांतील पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे. राज्यातील 4 प्रमुख धरणे 100% भरली आहेत, तर इतर धरणांमध्येही पाणीसाठा चांगला झाला आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील आढळा, भोजापूर, सीना आणि नाशिक विभागातील पांझरा ही धरणे पूर्णपणे भरली आहेत. प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टक्केवारीत अहमदनगर विभाग: भंडारदरा 70.99%, निळवंडे 84.64%, आढळा 100%, भोजापूर 100%, सीना 100%, येडगाव 89%. नाशिक विभाग: गंगापूर 57.58%, दारणा 67.30%, गिरणा 44.27%, हातनूर 29.88%, अनेर 30.93%, पांझरा 100%. महत्वाची धरणे: उजनी 94.36%, उपयुक्त जलसाठा 87.68%, कोयना 64.78%, राधानगरी 78.88%, उपयुक्त जलसाठा, अलमट्टी 66.49%, जायकवाडी 57.29%, तेरणा मराठवाडा 70%, इतर मराठवाड्यातील धरणे 50%च्या आत. मुंबई आणि कोकण विभाग: मोडक सागर 94.82%, तानसा 76.40%, मध्यम वैतरणा 93.47%, भातसा 70.26%, अप्पर वैतरणा 51%, तिलारी 84.10%, पुणे विभाग: चासकमान 81.27%, पानशेत 65.89%, खडकवासला 62.17%, वीर 84.89%, मुळशी 76.67%, नागपूर विभाग: गोसीखुर्द 25.15%, तोतया डोह 54.51%, खडकपूर्णा 0.4%, सर्वात कमी काटेपूर्णा 22.80%, ऊर्ध्व वर्धा 42.57%. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू: राज्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, जेणेकरून पाण्याची पातळी नियंत्रित राखता येईल आणि पूरस्थिती टाळता येईल. भंडारदरा धरण 6030 क्युसेक, निळवंडे धरण 13,650 क्युसेक, ओझर प्रवरा नदी धरण 14,675 क्युसेक, गंगापूर धरण 6,336 क्युसेक, दारणा धरण 13,060 क्युसेक, नांदूर मध्यमेश्वर बंधारा 43,882 क्युसेक, राजापूर बंधारा 84,500 क्युसेक, गोसीखुर्द धरण 3,17,767 क्युसेक. एकंदरीत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची समाधानकारक स्थिती असून धरणांमधील पाणीसाठा चांगला असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे. मात्र नागपूर विभागातील खडकपूर्णा धरणातील अत्यंत कमी पाणीसाठा 0.4% ही चिंतेची बाब आहे.